दाट धुक्याचा अंदाज चालकाला आला नसल्यानं आयशर टेम्पो करूळ घाटात पलटी झाला। अपघातग्रस्त टेम्पोचा दर्शनी भाग दरीत झुकला होता। मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणूनच चालक आणि क्लीनर बचावले। हा अपघात बुधवारी रात्री 9 वाजता झाला। दरम्यान अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं। बुधवारी करूळ घाटात दाट धुकं पडलं होतं। दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे सिमेंटचे पत्रे भरलेला आयशर टेम्पो घेऊन चालक अभिजित कांबळे चालले होते। करूळ घाटातील धोकादायक वळणावर दाट धुक्याचा अंदाज आला नसल्यानं चालकानं ब्रेक मारताच वळणावर टेम्पो पलटी झाला आणि भिंतीवर जोरात आदळला। या धडकेत भिंतीचा काही भाग दरीत कोसळला, तसंच टेम्पोमधील सिमेंटचे पत्रे देखील दरीत कोसळलेत। टेम्पोचा काही भाग भिंतीच्या पुढे झुकलाय। सुदैवानं या अपघातग्रस्त टेम्पोतून चालक आणि क्लीनर प्रसंगावधान राखून सुरक्षितरित्या बाहेर पडले। चालक किरकोळ जखमी झालाय। त्याच्यावर गगनबावड्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताचं वृत्त कळताच गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य केलं।